आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धामोते गावात घुमला समतेचा जागर। नेरळ विद्याभवन शालेय विद्यार्थ्यांचा पायी दिंडी सोहळा। आषाढी एकादशीच्या निमित्ताने नेरळ विद्याभवन धामोते या मराठी माध्यमाच्या शाळेने महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जतन करीत समतेचा जागर शालेय विद्यार्थ्यांचा पायी दिंडी सोहळ्याद्वारे घडवला आहे। इयत्ता 5वी ते 10वीच्या 190 विद्यार्थी सहभागातून आजच्या वारीत विठुनामाचा गजर पंचक्रोशीत घुमला। विशेष म्हणजे कोल्हारे ग्रामपंचायतचे सरपंच महेश विर्ले यांनी या पायी दिंडी सोहळ्याद्वारे पालखीचे सारथ्य केले। मुख्याध्यापिका अनघा जोगळेकर यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक समितीच्या पुष्पा सोनवणे, विद्या वाळिंबे यांनी महिला सुरक्षा व सन्मान या घोषवाक्याने पालखीची सजावट व शोभायात्रा निश्चित केली होती। या पालखी सोहळ्यात राजीप मराठी धामोते शाळेच्या विद्यार्थ्यांसह शिक्षिका साक्षी चव्हाण, अक्षता नाईक, रेखा कारंडे तसेच अंगणवाडी सेविका रीना विर्ले यांच्या समवेत चिमुकल्यांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। विद्याभवन पासून पायी दिंडी डिस्कवरी रिसॉर्ट, कैलासवासी महादेव मंगल विर्ले प्रवेशद्वार, रमाकांत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथून धामोते गावात येताना असंख्य भगिनींनी पालखी श्रीफळ गंधपुष्प अर्पून पारंपरिक पद्धतीने औक्षण केले। शालेय विद्यार्थिनींनी नऊवारी साडीचा पारंपरिक थाट तर विद्यार्थ्यांनी धोतर, कुर्ता, पायजमा, पांढरी टोपी असा महाराष्ट्रीयन पोशाख परिधान केला होता। पाऊली चालती पंढरीची वाट, दर्शन दे रे भगवंता, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी, माऊली माऊली रूप तुझे, विठू माझा लेकुरवाळा यासम असंख्य अभंग गीतांनी वातावरण भक्तिमय झाले होते। विठ्ठल रखुमाईच्या भूमिकेत अनुक्रमे वेदांत भोईर, गौरी विर्ले तसेच वासुदेवाच्या रूपात प्रवीण कालेकर हे विद्यार्थी या सोहळ्यात खास आकर्षण ठरले। ग्रामदेवता मंदिरात विचार मंचावरील समतेचा जागर कार्यक्रमात प्रास्ताविक व सूत्रसंचालन सेवाज्येष्ठ शिक्षक संतोष कांबरी सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिन अभंगे सर यांनी केले। या प्रसंगी सरपंच महेश विर्ले, उपसरपंच गीता मोरे, मुख्याध्यापिका अनघा जोगळेकर, माजी सरपंच मारुतीदादा विर्ले, माजी उपसरपंच साक्षी विर्ले, माजी उपसरपंच अस्मिता विर्ले, स्थानिक ग्रामस्थ स्वाती पेरणे, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ विर्ले, पपेश विर्ले, ज्ञानेश्वर विर्ले, पालक संघ सदस्य निवृत्ती खाडे आदी मान्यवर उपस्थित होते। हा पायी दिंडी पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी नेरळ विद्याभवनचे नामदेव ढोळे, मंगेश थोरवे, संजय चव्हाण, एकनाथ बुरुळ, विकास पाटील, इंद्राबाई पेरणे, राजन भोईर, महेश अभंगे यांनी विशेष परिश्रम घेतले। आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।